सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरील करावा आज या श्री क्षेत्र अनेगावाडी या ग्रामामध्ये नैमित्तिक कारण त्या ठिकाणी असल्यामुळं हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज यांच्या नाताचं नामकरण सोहळा आणि अधिक मास आल्यामुळं त्या अधिक मासामध्ये अधिक काम केल्यामुळं बरं का, अधिक मासामध्ये अधिक काम केल्यामुळं, अधिक काम म्हणजे कोणतं, नेमानं तर वारकऱ्याला काम आहेच ते नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. महाराजांना अधिक मासामध्ये काकडा आणि हरिपाय नेमानं नित्य नेमानं त्या ठिकाणी केल्याबद्दल असे 2-3 परोपकार साधलेले त्याच्यामध्ये बरं का. साधून त्या ठिकाणी असणारा तो नामकरण सोहळा च्या निमित्तानं आज तुम्हा आम्हा सर्व संत मंडळीला, साधू मंडळीला, वारकरी मंडळीला बोलून आणि या जातीचाच राहावं लागतं तेव्हा त्या ठिकाणी असणारा अनुभव येतो महाराज, अन्यथा अनुभव येऊ शकत नाही. नामकरण सोहळ्याला त्या ठिकाणी असणार अमाप रुपये खर्च केले जातात, पण सन्मार्गानं त्या ठिकाणी पैसा न खर्चता आडरानानं पैसा खर्च जातात. सन्मार्गानं जो त्या ठिकाणी असणारा पैसा खर्च केला, परमार्थ कार्यासाठी, देवाधिकाच्या कार्यासाठी जर पैसा खर्च झाला, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे
आणि असे जर कार्यक्रम त्या ठिकाणी परमार्थिक कार्यक्रम केल्याच्या नंतर गती चांगली प्राप्त होते माणसाला. म्हणून त्या ठिकाणी परमार्थ कार्याला त्या ठिकाणी असणारा आपण खर्च करावं महाराज. म्हणून या नामकरण सोहळ्यानिमित्त त्या ठिकाणी असणारा जो कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला गेलेला आहे महाराज, आणि कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला गेलेला आहे हे खरं तर रात्रीचं कीर्तन होतं बरं का. हे खरं तर 16 तारखेला संध्याकाळी कीर्तन होतं. पण महाराजांचं ऐशी कळवळ्याच्या जाती करी लाभा विनप्रती. रात्रीच्या टायमाला लोक लई येणार म्हणून दिवसा ठरवले महाराज. दिवसा काय येतात 2 साधन आहे त्याच्यामध्ये. इथं संपन्न कीर्तन इथली लाभारे बरकतारे चालू होते म्हणून लोक येतील. म्हणून ऐशी कळवळ्याच्या जाती करी लाभा विनप्रती. आटास करून सायास करून गुणीजन मंडळी बोलवले गेले बर का. आता इकडे हरिभक्त परायण रमेश महाराज हंगरगेकर, इकडे ज्ञानोबा माऊली हंगरगेकर, आमचे तुंबरपळीचे माऊली पक्वाजी, सगळं काय गुरुजन मंडळी बोलवले. पण कसं आहे तुम्हाला सांगू का, स्वयंपाक भरपूर सुंदर केलेला आहे बर का. स्वयंपाक भरपूर सुंदर केलेला आहे. पण एक वस्तू जर स्वयंपाकामध्ये कमी पडली तर ती किती बी सुगरणबाई स्वयंपाक करू द्या ते काही तोंडाला चव लागत नाही बरं का. आता पांडुरंग महाराजांना अट्टास करून त्या ठिकाणी असणारे लोक जमा होतील. त्याने म्हणले महाराज गावातले जमा होण्यात तो ना माझे पाहुणे मंडळी कमसे कम 50-60 आहेत म्हणले. सकाळी कीर्तन केलं काय हरकत नाही महाराज सकाळी करून म्हणले असो. आणि चांगल्या कार्यासाठी लोकांची ओढ निर्माण होत नाही महाराज. हे कलियुगाचं महिमानच आहे तसं. म्हणून महाराजांना त्या ठिकाणी असणार आपलं काम करायचं करावं. आपला जो नित्यनेम आहे ते आपल्याला त्या ठिकाणी असणार करायचं आहे. आणि त्यामध्ये लाईट एक दांडी मारली बरं का. मध्ये चालू करून बघितले माईक ते काही चालच ना. पण भगवान परमात्म्याला असे माईक दिलेले आहेत बरं का. असे किती बी लाईट जाऊ द्या सगळ्याचे माईक चांगलेच आहेत. खराब अजिबात माईक नाहीत आमची. माईक नसेल तरी मी जसं करावं तसं भजन करण्याची शक्ती भगवंतानं साधू महात्म्यानं आमच्यावरती दिलेली आहे बरं का. साधू महात्म्यांचा कृपा आशीर्वाद त्या ठिकाणी असणारा तुम्हाला आमच्यावरती आहे. म्हणून त्या ठिकाणी असणारा आपण आज या नामकरण सोहळ्यानिमित्त तासभर चिंतन सेवा त्या ठिकाणी असणारा आपल्याला करायची आहे. चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आणि तुकोबारा या अभंगामधून भगवान परमात्म्याकडे त्या ठिकाणी असणारा मागणी मागतात. अभंग मागणी पर प्रकरणातली आहे. मागणी का मागतात आणि मागणी कोणती मागतात हे त्या ठिकाणी असणार जगद्गुरु तुकोबारायची मागणी मध्ये या अभंगामधून स्पष्ट उल्लेख केलेला आहे. मला हरिदासाची घरी उपजावा जन्मो जन्मांतरी. तुकोबारा म्हणतात देवा मी तुझ्याकडे तुझ्या दारामध्ये मागतो. पण काय मागतो. काही जीव त्या ठिकाणी असणारा देवाकडे मागतात. संसारिक जीव देवाकडे 2 प्रकारचे वर्ग मोडले जातात महाराज. तुकोबारा या अभंगामधून मागणी केलेली आहे की देवा माझा जन्म हरिदासाच्या घरामध्ये जन्माला यावं आणि त्या हरिदासाच्या घरी जन्माला येऊन जन्मो जन्मांतरी देवा तुझं नामचिंतन घडावं. ही तुकोबाराची मागणी आहे बरं का.